कारण मुळशीचा बकासूर आणि किल्ले मच्छिंद्रगड या छोट्या गावचं तुम्ही कसं नाळ जुळून आणि कसं त्याचा हाच राजा ना हाच राजा दुसऱ्या बाजूचा आहे तो घोडचा सर्जा आहे. तुमचं मौलाभाई आहेत त्यांचे तुम्ही चिरंजीव. पेडगावचं मैदानाचं ते हे झालं की 2 वेळा हिंद केसरी आणि 3ऱ्या वेळेस तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये गुलाल बकासूर गाडीवर दिसत नाही त्याबद्दल. दुसऱ्या बाजूला जर हारली ती गाडी तरी पण ड्रायव्हर कडे बोर्ड दाखवलं जातं. अनेक नंदींचा तुम्हाला माहिती असेल नंदींविषयी, परंतु आता एवढे नंदी तुम्ही बघता तर बकासूर मध्ये काय वेगळे पण आठवतं सर्जाबद्दल काय सांगाल? माणसाचा गैरसमज आहे की मामाचं चाच्याचं सारखं ताकदवान बैल पळवणं त्या गाडीवर बसणं म्हणजे हे जबाबदारीचं काम. बैल जर नाही पळाला तर मग नाही, मोठा असो नाही तर बारका असो आहे किंमतच नाही ना. नंदी पाहणार असला का नाही की मग कोण झोपडपट्टीत जरी असला तरी त्याला किंमत आहे. मार खाल्ला की म्हणणार की नाही ना आमचं तिने आमची वायदी घेतली नाही झालं. त्या बैलवाल्यांनी साथ जरा दिले नाही तर आयुष्य आपलं म्हणजे भरपूर आयुष्य आपलं बदल या क्षेत्रात. मोहिल शेठ असू देत, मामा असू देत, यांचं तुमच्याशी फोनवरून किंवा या बाबतीत काही बोलणं होत असतं का? कुठलं जाकी म्हणल्यावर बबलू चाचा तसंच तुम्ही कुणाला मानता? मला होय देवाना मग आपली साथ दिली ती आपली नसता तर तुम्ही कुठं बघितलं असतं तुम्हाला? तर मित्रांनो, बबलू चाचांच्या धावणीला कोणकोणते नंदी आहेत ते आपण बघूया. त्याचा हाच राजा ना हाच राजा. तर बघू शकताय राजा हा नंदी चाचांचा असणारा, जो आता चाचाने सांगितल्याप्रमाणे सतत गुलालात राहणार आणि सतत बबलू चाचांचं नाव उत्कृष्ट जाकी म्हणून आहे, पण एक बैलगाडा मालक म्हणून जो नंदी गाजवतोय तो हाच बघा राजा. आणि त्या तर मित्रांनो, हा दुसऱ्या बाजूचा आहे तो घोडचा सर्जा आहे. याच्या गाडीवरती पण बबलू चाचा असतात आणि जेव्हापासून बबलू चाचा आहे तेव्हापासून प्रत्येक मैदानामध्ये विजय मिळवताना ही गाडी दिसत आहे. त्यामुळे दोन्ही पण गाडीमध्ये बबलू चाचा हे उत्कृष्ट जाकी म्हणून त्यांनी सिद्ध करून दाखवले. आणि ह्या नंदींची पण चाचांना आणि चाचांची नंदींना साथ मिळत आहे आणि खूप म्हणजे बऱ्याचशा मैदानामध्ये गुलालात राहत आहेत ह्याच 2 नंदींच्यामुळे, घोडचा सर्जा आणि बबलू चाचांचा स्वतःचा असणारा नंदी राजा. नमस्कार मित्रांनो, तर आज मी आहे किल्ले मच्छिंद्रगड या ठिकाणी. पाठीमागं बघू शकताय हाच तो किल्ले मच्छिंद्रगड. याच गडावरती अनेक नंदी विजयी झाल्यानंतर आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. याच पावनभूमीतील एक महाराष्ट्रभर ज्यांचं उत्कृष्ट जाकी म्हणून नाव आहे ते म्हणजे बबलू चाचा. आज या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर बबलू चाचांचं नाव लहानापासून मोठ्यापर्यंत या क्षेत्रामध्ये जे आहे त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बबलू चाचा आहे त्यांचा या शर्यतीमधला प्रवास, त्यांचं यश, त्यांचं अपयश आणि त्यांचं स्वतःचं या क्षेत्राबद्दलचं काय मत आहे याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर बघूया बबलू चाचा या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगता येते. चला. नमस्कार चाचा. नमस्कार. तर आम्ही ज्यावेळी हे बैलगाडा क्षेत्रामधला व्हिडिओ बनवत असतो, ज्यावेळी आम्ही व्हिडिओ बनवायला जातो त्यावेळी तुमचं नाव पहिल्यांदा येतं की बरेच जण म्हणतात की तुमच्या जवळच्या आहेत आणि तुम्ही त्यांचं म्हणजे अजून बाईट का नाही घेतली. तर तुम्हाला माहितीये बऱ्याच दिवसांपासून आम्ही वाट बघत होतो तुमचं, पण तुमच्या कामाच्या ह्याच्यातून नाही झालं ते. आज योग आला की तुमच्याशी बोलण्याचा. तर पहिल्यांदाच आभार की तुम्ही आम्हाला परमिशन दिली ह्याच्यासाठी बोलण्यासाठी, तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी. तर चाचा, तुमचं मौलाभाई आहेत त्यांचे तुम्ही चिरंजीव. ज्यावेळी बऱ्याच जुन्या लोकांना आम्ही विचारतो, म्हणजे ज्यावेळी नाव येतं बैलगाड्या शर्यतींचं, म्हणजे आता तर आहेच पण काही वर्षांपूर्वीचं नाव येतं, त्यावेळी मौलाभाई आहेत त्यांचं नाव सगळेजण सांगतात की ते अतिशय उत्कृष्ट जाकी होते, त्यांचं या क्षेत्रामध्ये एक दबदबा होता. त्यांचंच काम खऱ्या अर्थानं तुम्ही चिरंजीव म्हणून त्यांचंच एक काम तुम्ही पुढे चालवत आहात म्हणायला हरकत नाही. त्यांनी जे त्यांचं नाव केले ते तुम्ही नाव उंचवण्याचा प्रयत्न करताय. तर पहिल्यांदा तर सांगा, म्हणजे तुमच्या वडिलांचं तर त्या क्षेत्रामधले एक त्यांनी नाव हे केले, त्यावेळी सोशल मीडिया नव्हता, त्यामुळे ते प्रकाशात नाहीत आले. आता सगळं लाईव्ह आहे, सगळे प्रत्येक जण पोहोचतं, इंटरव्ह्यू होता, त्यावेळी तसं होत नव्हतं. तुम्ही त्यांचं हा वारसा चालवते खऱ्या अर्थानं. तर पहिल्यांदा तर मला सांगा की तुम्हाला ह्या बैलगाडी क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली, म्हणजे सुरुवात काय होती? सुरुवात म्हणजे वडिलांची नाद होता का नाही, मग आपलं आम्ही असं सोबत जायचो आपलं, मग आपला आवड होता झालीच आवड. मग त्यावेळी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही बघायला जायचं त्यावेळी तुम्हाला कधी वाटलेलं काय पुढे आता उत्कृष्ट जाकी म्हणून तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर म्हणायला देशामध्ये जिथं जिथं पोहोचतात ही व्हिडिओ सगळ्यांना माहिती आहे तुमचं नाव, तर तेव्हा कधी तुमच्या मनात यायचं का अरे मी खरंच एक उत्कृष्ट जाकी होईल, माझं एवढं नाव होईल या क्षेत्रामध्ये? कुठलं असं आपलं एवढं कुठं आपलं होत आपलं नाव झालं आपलं नाव.
पहिल्यांदा कुठलं मैदान तुम्ही म्हणजे पहिल्यांदा तुम्ही गाडीवर कुठल्या बसलेला आठवते का तुम्हाला? पहिल्यांदा असं म्हणजे काय आपले रेशलच्या मी गाड्या हाणायचो अशा पळवायचं आपले तेव्हा तुमचे वडील पण हे हो करत? त्यांची काय पहिल्यापासून आहेत ना बैल पळते ती हा. रेशलच्या हाना हाणत परत आमच्यातला एक चुलत भावाच्या आमच्या बैल एक पळत होता. हा हा मग त्या बैला हाणाय मला त्या ह्याच्या आड्या बसवलं आपल्या त्या बशी एक आडा होता हा त्या पहिल्यांदा आड्याला हाणायला बसवलं. मला हाणायचो आपलं असं काहीतरी आवडीनं. आवडीनं आपलं हाणायचो. हम्म. मग हाणत आपलं आलो मग आपलं असंच. त्यावेळी वडिलांचा काही सल्ला होता का तुम्हाला सुरुवातीत त्यात उतरत असताना? नाही त्यांचं असं काही विषय नव्हतं असं हम्म. पण आपले गाड्या हाणायला आपलं हाणायचं मी आपले रेषेला वगैरे असं हम्म. प्रॅक्टिसला आपले हाणायचो. मग आपली अशीच आवड होत 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 आपला वडिलांनी विरोध नाही केला म्हणजे त्यांना नाही आवड काय होतीच. केलं कर म्हटले तुम्ही त्यासनी आवडच आहे ना त्यासनी त्याच्यामुळे त्यांनी काही विरोध केला हो नाही. आवडच आहे पहिल्यापासून. आणि खरंच तुम्ही ते प्रूव्ह करून दाखवते, सिद्ध करून दाखवते. तुमच्या वडिलांचं पण नाव साहजिकच येते हो तुमच्यामुळे. हो येते 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 खऱ्या अर्थानं चाचा तुमचं नाव उत्कृष्ट जॅकी म्हणून आहे, परंतु बकासूर या नंदीवरती म्हणजे या गाडीवरती तुम्ही बसत होता त्यामुळे तुमचं म्हणजे प्रसिद्धीला आला तुम्ही. हा अनुभव कसा होता? कारण मुळशीचा बकासूर हो. आणि किल्ले मच्छिंद्रगड या छोट्या गावचं हो तुम्ही छोटे गाव हे कसं नाळ जुळलं आणि कसं तुमचं कॉन्टॅक्ट झाला? नाही ती कॉन्टॅक्ट म्हणजे कसं झालं माहित आहे का ते आम्ही बाडे मुंशन आहे ते आपलं ह्याचं पुण्यातलं आम्ही हा, पुरसुली हा, हा हा. मग त्यांचा तो शंभू हम्म. आणि बकासूर यांचा पैरा यांचा झाला हा हा ते आमच्या इथल्या पेट नाक्याच्या अड्ड्याला येतं. हा मग मला मामी शेठचा आला फोन की चाचा असे गाडी हाणायच्या उद्या हम्म, तुम्हाला हम्म. हाणायच्या म्हणलं मी म्हणलं चालते म्हणलं हाणतो. त्यांनी काय मला काय म्हणली नाही की आपल्या बकासूर आपल्यावर आहे वगैरे असं म्हणजे काय सुरुवातच होती. हा हा. काहीच तुम्हाला माहित नाही पण नव्हतं. नाही विषय नाही आपल्याला काय माहिती पहिलेच मैदान मग गाडी हाणायला तर मला बोलले आपलं आवरून मी आपलं गेलो आपलं हम्म. सकाळचं उठून आपलं लवकर गेलो नेहमीप्रमाणे. हा गेलो मग तिथं गेलो मला काल की बकासूर शंभू आहे म्हणून हा. नाही म्हणले आता तो बैल तर काही नंबरातला विषयच नाही त्या बैलाचा विषय काय हा. मग तिथं गेलो मी गटाला आपली हांटली हम्म. हांटली आपल्या माझ्या पद्धतीनं हांटली गटाला पण लागली शिमेला पण लागली आणि फायनल आंध्रा पडल्यामुळे फॉल झाली फायनलला हा, तिथं अंधार पडल्यामुळे. हा आंध्रा पडल्यामुळे फॉल तिथं झाली. हा. मग आपली अशी हाना तिथनं जे आपलं जे सुरुवात झाली. हो तिथून- झाली तिथून कायम तुम्हीच हो, हो, असायचं हो, त्या हो. म्हणजे तो पहिला मैदान तिथून पुढे तुम्हालाच त्यांनी हो 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 बसवलं. हो पण बरेच दिवसानंतर तुम्ही पेडगावचं मैदानाचं ते हे झालं की 2 हो. वेळा हिंद केसरी आणि तिसऱ्या वेळेस तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये हार गुलाल पटका हा थोडा झाली मिस्टेक व्हायचं आमची आता काय ते झाली ते मिस्टेक तुम्ही स्वतःला म्हणताय म्हणजे काय झालं त्या नाही मैदानात? गाडी आमची का नाही सुटताना लेट आमची सुटली आताच्या मैदानाला पेडगावच्या हम्म. गाडी लेट आमची सुटल्यामुळे जरा घासा कशात आमचा थोडा मार खाल्लाच म्हणा आता त्याच्या आपण निकाल गेला म्हणल्यावर त्यामुळे हार पत्कारली जरा. तर तेव्हापासून चाचा तुम्ही बकासूरच्या गाडीवर दिसत नाही त्याबद्दल नाही म्हणजे- असं काही विषय नाही पण आता हाणते प्रत्येकाची इच्छा आहे बरोबर गाडी आहे. हाणायची असा विषय नाही आमचा काय हम्म. इच्छा आहे म्हणली आपली हाणते ती हम्म. प्रत्येकाला इच्छा आहे की बाबा आपल्या चालेल. हाणाय भेटली पाहिजे आपलं पण होतं ना आता आपण हाणलीच की आपण हम्म. म्हणजे असं काही विषय नाही आमचा काय असं काय मामाचा. बरोबर आहे. तुम्ही आता सांगितलं त्याच्यामध्ये चुकीचं थोडा तुम्ही उल्लेख केला सुट्टी करताना वगैरे. तुम्हाला काय वाटतंय जेवढे आता उत्कृष्ट जॅकी म्हणून खरंच तुमचं नाव आहे आणि या क्षेत्रामध्ये अनेक जणांना वाटतं तर बबलू चाचांचं नाव झालं म्हणून प्रत्येक जण येऊन ह्या क्षेत्रात आला की तो हो, उत्कृष्ट आला. जॅकी प्रत्येक होईल असं होत नाही. नाही तुमचं एक नाव झालं पण प्रत्येकाचं होईल असं नसते. नाही पण एक गोष्ट ज्यावेळी आपण या क्षेत्राबद्दल बघतो ज्यावेळी बैलगाडी शर्यतीमध्ये विजय होतो किंवा जीत होती त्यावेळी ड्रायव्हरचं नाव असतं. हो पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला जर हारली ती गाडी तरी पण ड्रायव्हर कडे बोर्ड दाखवलं जातं. याकडे कसं बघता तुम्ही? आता कसं आहे मध्ये आपण कोणाच्या तोंडाला हात लावू शकत नाही हम्म. प्रत्येकाचं म्हणणं वेगळं वेगळं असतं या त्यामुळे आपण कोणाला काय असं काय बोलू शकत नाही ना आपण काय बरोबर आहे. असा विषय त्यामुळे आपण काय त्याच्यावर आपण काही लक्षच आपण देत नाही. तुम्हाला तेव्हा वाटलं का कारण दडपण असेल कारण एवढं मोठं मैदान तिसऱ्या वेळी हिंद नाही. केसरी झालं असेल. तर पण अशी काय नव्हती पण कसं माहित आहे का ती झाला आता त्या अड्ड्याचा काय विषय आता काय तो झालाच काय विषय नाही त्याचा. म्हणजे तुम्ही त्याला विसरण्याचा प्रयत्न करा. हो आहे आता वाईट आपल्याला पण वाटतंच पण आता काही विषय नाही त्याचा काय. बरोबर आहे. खऱ्या अर्थानं ज्यावेळी आपण कुठल्या पण ह्या क्षेत्रामध्ये बबलू चाचांचा जॅकी म्हणून आपण विचार करतोय ह्यावेळी सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे कुठली पण गोष्ट या क्षेत्रामध्ये येत असताना
सुरुवातीचा काळ असा असतो म्हणजे जरी ते एका उच्च शिखरावर होते तरी पण ते पेडगावच्या मैदानामध्ये ते म्हणतात की मागचा मी आता त्या गोष्टीचा मी जास्त विचार करणार म्हणजे हा पण विचार असला पाहिजे हो की लगेच एखादं नाराज होणं हा त्यातून पण ते बरोबर उभारलं आणि आता पण तुम्ही अनेक मैदानामध्ये पुन्हा एकदा तुम्ही हो उजेडात आलाय म्हणजे आ- पुन्हा एकदा तुमचं नाव पहिल्यासारखंच नाव सगळीकडे आहेच की, आहे. हो हेच खरं शिकण्यासारखं आहे बबलू चाचांच्याकडून. चाचा अनेक नंदी आता अनेक बैलगाड्या तुम्ही पळवल्या असतील. हो अनेक नंदींचं तुम्हाला माहिती असेल नंदींविषयी. हो. परंतु आता एवढी नंदी तुम्ही बघता, तर बकासूरमध्ये काय वेगळेपण आठवतं? म्हणजे तुम्ही बैलगाडी नाही ते बसता त्यावेळी बैल तो वेगळाच आहे आता काय काय त्याचं आता काय वेगळेपण आहे? म्हणजे प्रत्येक बरेच जण असं तुम्हाला जाणवलं असेल कारण बरेच वर्ष किंवा बरेच सलग तुम्ही मैदानात त्या गाडीवर होता. काय तुम्हाला जाणवतं बकासूरमध्ये वेगळं असं? नाही जाणवाय म्हणजे की नाही तो बैल कसा आहे त्याचं पहिलं म्हणा देसाई म्हणा त्यामुळे ते कसं आहे जनतेच्या मनावर का नाही त्या राज्याचं. बैलाचे राज्य केलंय असा विषय त्या बैलाचा. तुम्हाला त्यातलं कुठल्या अशी गोष्ट खूप आवडते त्या नंदीविषयीची? नाही बकासूरची? बकासूर मध्ये तो दिसायला म्हणा किंवा हं. पळ पण म्हणा म्हणजे बाकीच्या बैलांपेक्षा त्याचा वेगळाच आहे पळ त्याचा पुढच्या रानात म्हणा गाडी आपण मारायच्या असल्या बघत असा बैल असा पळतोय बैल त्यामुळे आणि एवढा असा बकासूर सारखा ताकदवान बैल पळवणं त्या गाडीवर बसणं हम्म. म्हणजे हे जबाबदारीचं काम आहे. जेव्हा तर जेव्हा हाय की तुम्ही हे रिक्षा करायचं रिक्षा आहेच की हो. हं. हा. काय वाटायचं तुम्हाला ज्यावेळी आता प्रत्येक दडपण असतेच की कारण असते 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 नावाजलेला बैल तसं तुमचं पण नाव. हो हाय की नावाले मग कसं माहिती आहे दरपूर मध्ये बाबा गाडी आपल्या हातनं काय फॉल होत्या काय होत्या गाडी पेडची आहे ना हं. पेड असल्या मग काय म्हणू हां. शकतं ना बरोबर. त्यामुळे रिक्षा असतेच की शेवटी आणि कायम असं भीतीचं एक हो दडपण असणारच. असते असते मग असतेच त्याला की कसं फेस करता तुम्ही? काय म्हणजे काय असतं काय? दडपण म्हणजे गाडी जोपर्यंत आपली सुटत नाही तोपर्यंत असते पण सुटली की मग विषय येत नाही काय आपण बरोबर. याला हाणायला लागलो की ते आपला विषय येत आता तो परिस्थिती काय तुमचा नाही अनुभव असल्यामुळे हा अनुभव असल्यामुळे काय नाही आता ह्या नंदीविषयी पण सांगितलं तुमचं नाव पण झालं त्याच्यामुळे तुमचे स्वतःचे कुठले नंदी आहेत? नंदी आपला राजा राजा. म्हणून एक हं. पोहतोय आता खोंड आता एक नंबर मध्ये जाता खोंड आहे आपला तो पण किती जायला मैदानात गुलाल केलाय राजाने? मैदान म्हणजे आदत मध्ये जवळजवळ एक 20-25 गुलाल त्यानं आदत मध्ये केली हा. आता दात पाडल्यापासून एक 5-7 गुलाल आता सलंगची आहे त्याची तुम्हीच असं त्याच्यावर हो ड्रायव्हर मी पण असतो किंवा दुसरी पण असते कोण असा काही विषय नाही हो पहिल्याकडे जर म्हणला आमचा असेल तर तो आणतो मग गाडी राजाबद्दल काय सांगाल? नाही राजा पण आमचं नाव करेल चांगली दिसतेच अशी आता अपेक्षा आहे 20-25 आणि आता हो आणखी हो तुम्ही हो सांगताय सलग विजय म्हणजे हे हो खरंच खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे. हाय या मोठी गोष्ट क्षेत्रामध्ये तुम्हालाच माहित असेल हो किती स्पर्धा आहे आत्ताचं हो नाही पहिलं आणि आत्ताचं किती स्पर्धा आहे आत्ताच्यात मध्ये लय फरक आहे आता आणि त्याच्यामध्ये एवढं गुलाल हो मिळवणं म्हणजे त्यामुळे शक्य नाही आता ना हा. आता कसं आज जर आपण जर फायनल जर केलं तर दुसऱ्या उद्याच्या आड्यात आपण राहिलं असं काही सांगू गॅरंटी देऊ शकत शकत नाही. गॅरंटी नाही पण आपला राजा जाईल त्या आड्यात मग गुलाल असतोच कुठं पूर्ण हो म्हणजे त्यांनी एखादा नाराजच नाही केलेलं. नाही आबाद नाही एखादा आदाच चुकून शाना नाहीतर ज्या त्या आड्यात आहे ते फायनल विषय नाही काय त्यात. तुमचा घरचाच नंदी आहे का कुणाकडून घरची घेतलेला? नाही आपण बरं असताना आणला होता 3 महिन्याचा होता हा हा. तेव्हा आपण आणला होता तो मग सरावाच छोटा हे कसं म्हणजे तुम्ही केलं इतर नंदींच्या प्रमाणे म्हणजे काही नाही वेगळं? सराव म्हणजे आणला मी त्याला हम्म. बरोबर आजारात पण जरा गावला होता कशा कोणत्या आजारामध्ये? लंपी मध्ये होय. हा त्यातनं मग आम्ही नीट केला हम्म. पूर्ण एकदा रेषेला नेताना पण असा हा. पडला एकदा घसरून शाना हम्म. तेव्हा पुन्हा त्या हे करत होता तो आजारीच होता म्हणजे आता अलीकडे झालेले हे आता लिंबूचे? नाही छोटा असताना होय. पळवायच्या आधी आपण हा हा हा. हा आपलं म्हणजे प्रॅक्टिस आपलं होतं नाही चालू त्यावेळेस. तेव्हा हा मग आता त्यातनं आम्ही मग आपलं तो घोडा आहे का आमचा राजा म्हणून त्या राजावर आपलं आम्ही रेषेला प्रॅक्टिस आपलं देत आम्ही आपलं काढलं ते आपलं त्यानं चालूच खूप केलं विश्वास आहे तुम्ही एवढा नाही सराव पण आहे. घेतला हो. त्याच्यावरती. स्वतः. आता जे आता बरेचसे बैलगाडा मालक आहेत ते पण अशा प्रकारची खरेदी करतात लहान वासरू घेतात हं. त्यांना तुम्ही काय सांगाल म्हणजे तुम्ही तर आता तुमच्या राजा नाव गुलाल घेतोय आणि तुम्ही प्रॅक्टिसचं पण सांगितलं त्यांना तुम्ही काय सांगाल तुमच्या अनुभवातून कसं त्याला नाही. सराव दिला पाहिजे काय? सराव म्हणजे कसं आहे, आपण घेतानाच आपलं बघून वासरू माणसानं घेतलं पाहिजे की बाबा ह्याच्यात बाबा काय पाहिजे बाबा धमक आहे का हा. त्याला आणलं ते 1-2 अड्डा आपलं म्हणजे आपले मैदान म्हणा रेषेला म्हणा आपलं देऊन जर त्या कामाचं जर असलं तरच अड्ड्याला न्यावं आणि आपलं सराव पण तेवढाच हो महत्वाचा आहे हो ते सराव पण. महत्वाचा आहे त्याला आणि खुराकचं वगैरे ते पण कसं असतं नियोजन? खुराक नाही असं काय आपण चालतोयच आपला खुराक आपलं असं काय वेगळं असं कपरी काय? पेंट म्हणा काय नाही वेगळे काय तर आपले कोण म्हणतं आम्ही याव करतोय असं काही विषय नाही हाच आपला खुराक म्हणा आपलं
गव्हाचा आटा उडदाची डाळ बी आपलं सातू बितू काय काय आपलं चालायचं आपल्या प्रत्येकाला. बरोबर आहे. आणि ज्यावेळी हे क्षेत्र बघतो त्यावेळी असं म्हटलं जातं की हे क्षेत्र पैसेवाल्यांचं आहे. आता तुमचा अनुभव आहे, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत त्याच्यामधल्या. तर असं म्हणतात की हे पैशावाल्यांचं झालंय, गरिबांनी यात येऊ नये. पण तुम्ही तर दुसरीकडे सांगताय की 3 महिन्याचा असल्यापासून आणला आणि राजा आता गुलाल करतोय. हो. मग ह्याकडे तुम्ही कसं, म्हणजे ह्याकडे कसं बघताय या गोष्टीकडे? नाही छोटा असतानाच आणलो होतो आम्ही, बसलो आणलो होतो. म्हणजे पैशावाल्यांचं एक क्षेत्र आहे का तसं काही नाही नाही? कसं असं नाही, बैल पाळाल ना की गरिबाचं पण क्षेत्र आहे. बैल फक्त आपल्या पैकी जर चांगला असला तर असा काही विषय नाही की मोठ्याचा आणि बारक्याचा. हं. बैल जर नाही पाळला तर मग नाही, मोठा असो नाही तर बारका असो, आहे किंमतच नाही या नादात, बरोबर. असा विषय. हो. त्याच्यामुळं नंदी पळणारा हा, असला. नंदी पाळणार असला का नाही की मग कोण झोपडपट्टीत जरी असला हं. तरी त्याला किंमत आहे, बरोबर आहे. असा विषय. फक्त बैल पाळला पळणारा पाहिजे. हा, पाहिजे. पाळला पाहिजे. दुसरा एक प्रश्न, आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे जसं तुमचे वडील ज्यावेळी ह्या क्षेत्रामध्ये होते, तुम्ही लहानपणापासून त्यांच्या बरोबर होता, तेव्हाच तेव्हाच आणि आताच याच्यामध्ये खूप सारा बदल झालाय. खूपच फरक आहे आता. पहिले एवढं काही नव्हतं ना, आता आपल्याला पण या मागल्या काही विषय काय माहित नाहीत, पण ते जेव्हा होतं, पण आता विषय लय अवघड आहे. मग त्याच्यामधला आता एक वायदी प्रकार बघा भरपूर आहे, त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? वायदी कसं माहित आहे की नाहीच पाहिजे, पण कसं आहे जो वायदी म्हणजे घेतो तो काय त्याच्याने काय मागायला कोण जात नाही. आपण जर म्हटलं देतो तर तो काय पुढचा काय नाही म्हणणार आहे का? पण माणसानं कसं आपला बैल बाबा त्या मापाचा असला तरच आपले वायदे पण द्यावा, आपले नाही उगाच बिनकामाचा आपण द्यायचे. आपला बैल पण पाळला पाहिजे ना. बरोबर बरं आहे. म्हणा की आमच्या वायदी एवढी घेतली नाही, केलं त्या केलं. आपल्याला माहित असतं. हा, माहिती असून आपण बैल आपणच म्हणायचं की देतो आम्ही, आम्हाला बैल द्या. आणि आपण दिला की आणखी वर्ण मार खाल्ला की म्हणणार की नाही नाही आमचं तिने आमची वायदी घेतली नाही झालं. मग त्यापेक्षा आधी तुम्ही देऊ पण नका आणि ते म्हणजे करू नका ना, बैल पण मागू नका तुम्ही. म्हणजे याला खऱ्या अर्थानं तुम्ही विरोध करता वायदी प्रकार? हाय की विरोध आहे, पण आपण प्रत्येकाच्या आपण तोंडाला हात लावू शकत नाही ना की बाबा हे तू नको वैयक्तिक देऊ. निर्णय राहतो हा, तो प्रत्येकाचा. आपल्या इच्छेचा विषय आहे प्रत्येकाचा, कुणी द्यायची कुणी घ्यायची किंवा न द्यायची असा विषय. प्रत्येक इच्छेचा प्रश्न आला तो. बरोबर आहे. आणि खरंच चाचा सांगतात त्याच्याप्रमाणे हा प्रकाराकडे प्रत्येक जसं बघल तसं होते. जर एखाद्याने द्यायचंच म्हणून गेलं तर कोण अडवू हा, शकणार कोण नाही. अडू शकत नाही ना, प्रत्येकाच्या मनाची इच्छा आहे ना, प्रत्येक मनाची इच्छा आहे तेव्हा आपण त्याच्यामुळे या द्यायचं. गोष्टीकडे व्यवस्थित, म्हणजे बैल पळणारा असेल तरच असा विचार. हो, बैल पाळणारा असेल ना तरच आपलं माणसाने ह्या नादात आपलं पडावं. अनेक तरुण मुलं सुद्धा या क्षेत्रात काही प्रमाणात, म्हणजे खूप मोठ्या, काही प्रमाणात नाही म्हणू शकत, खूप मोठ्या प्रमाणावर येत आहेत. नवीन पिढीला आता कसं आहे माहित आहे का, आता प्रत्येकाला हे छंद लागलाय ना, प्रत्येकाला वाटतं की आमचा बैल पळावा, आमचं नाव व्हावं, असं प्रत्येकाची इच्छा असतेच की. खूप मोठ्या संख्येने ह्या नादात उतरताना दिसतंय. हो, लय लय भरपूर आता झालंय. पण त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचा अनुभव या क्षेत्रातला, त्यांना काय सांगाल तुम्ही या तरुण मुलांना? नाही, तरुण पिढीने कसं माहित आहे का, मागलं आपलं हे बघून शान आपलं सगळी आपली मागली परिस्थिती म्हणा किंवा एखादा बैल घेताना विचार करून घेतला पाहिजे की बाबा आपण हे बैल घेतला तर उद्याला पैरा होईल का नाही, काय होईल हे विचार करून शानाच्या नादात या पडलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे सगळा विचार हो, केला हो. आणि तेच ह्याच्यामध्ये हो, आलं विचार पाहिजे. करून आलं पाहिजे, विचार करून. चाचा अजून एक सांगा की तुम्ही आता राजाबद्दल सांगितलं, राजानं आता कुठलं नुकतंच मैदानामध्ये, म्हणजे आता नुकतंच कुठलं मैदान तुम्ही केले राजानं? नाही, मैदानात केली आता दात लावल्यापासून बरं का. आता अलीकडे कुठलं झालंय का? झालं की आता पजगावला केला आता 5 तारखेला. 5 तारखेला? हा. याच महिन्यात म्हणजे 5 हो आता, सप्टेंबर. हो हा या आता कालच्या कुठल्या नंदी बरोबर होता? कॉकटेल वर होता. होय. कॉकटेल होता तिथं आपला 5 नंबर झाला तिथं आपला. गुलाला त्याच्यामुळे. आणि कालच्या अड्ड्याला अमरापूरला पण नेला होता. हा. गटाला पालीन परत पाऊस आला परत. गटाला 5 झालं, पुढे हो. मग सामना रद्द झाला का? हो, रद्द झाला परत. म्हणजे तुम्हाला तो परवा विश्वास दिवशी आहे होता. हा, आणि ते सार्थ पण राजा करून करतो दाखवते. नाही अडचण नाही आपल्याला, म्हणजे तिनं आपल्याला कधी असं हे केलंच नाही, नाराज ते नाही आपल्याला केलंच नाही राजा नाराज. चिंचाळ्याच्या मैदानातला कसा म्हणजे अनुभव होता? नाही, चिंचाळ्याचं मैदान ताईने 1 नंबर मैदान केलं. फक्त जरा व्हायचं गाड्या तिथं आल्या पाहिजे, बैलवाल्यांनी साथ जरा दिले नाही. गाड्या अजून जर आल्या असत्या तर अजून मैदानामध्ये शोभा आली असती मैदान. म्हणजे गाड्यांची संख्या कमी होती. हा, संख्या जरा कमी होती, पण नियोजन अगदी 1 नंबर त्यांनी केलं होतं.
त्यावेळी तुमचं राजानं नव्हता राजा नाही, सर्जा होता घोडचा. घोडचा सर्जा हा, होता. 1 नंबर केला आम्ही तिथं. घोडचा सर्जावरती पण त्या गाडीवर पण तुम्हीच असता. हो, मीच असतो. घोडच्या सर्जाबद्दल काय सांगाल? सर्जाचा काय, सर्जा हा 1 नंबरच बैल आहे. सर्जाचा काही विषय नाही. तुम्ही ऍक्च्युली त्या जाकी आहात, त्यामुळे प्रत्येक नंदीचा तुम्हाला अनुभव आहे अनुभव आहे. वेगळा असा. आणि सर्जा आता चांगलाच बैल आहे. आपल्याकडे किती दिवस झाला आहे घोडचा नाही, सर्जा? आपल्याकडे बैल नाही असा, म्हणजे अड्डा असला की येतो आणि परत जातो अड्डा. फिक्स तुम्हीच असता त्याच्यावरती हो, आता मीच आहे सर. घोडचा सर्जा तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही ड्रायव्हर म्हणून त्या गाडीवर आहात म्हणून घोडचा सर्जाचं गुलाल होतोय नाही. असं वाटतंय काय? असा नाही विषय काय, जो बैल पोहतो त्याला काय ड्रायव्हरचा असा विषय नाही, कोण बसला काय. पण आता कसं आहे, आपण बसलो आपलं, त्याला आपलं यश पण आहे असं म्हणलं लगच पाहिजे. एक हा, प्रकारचं. असा विषय, असा काही विषय नाही की मी बसतो म्हणतो फायनल राहतो, असा काही विषय नाही. पण एक आपलं त्याचं आपलं एक नातं जमतं या, बरोबर आहे. आणि ते आपलं होते, आपलं सक्सेस होत. सगळं जुळूनच आलंय. असा विषय. राजा पण गुलालात राहतोय, घोडचा हो, राजा, सर्जामध्ये हो, पण म्हणजे सर्जा आता पण. गुलालच आहे तुम्हाला. हो, सर्जानं मग आता त्याच्या अड्ड्याचा पण 1 नंबर केला, आपल्या त्या मोरगाव पाशी पण 1 नंबर केला. परत ना ते ह्याला नेरापाशी मैदान होतं तिथं पण केला, आणि काल पण 1 नंबर केला. त्याच्यामुळे हाय, एकदम भारीच गुलाल अनुभव आहे आहे. सर. हो, तुमचं आता सगळीकडे नाव आहे, प्रसिद्धी आहे, हे असं सगळ्यांचं म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही जात असाल तर सगळेजण तुमच्याकडे येत असतील, विचारत असतील, फोटो काढणं हे असं, म्हणजे ही प्रसिद्धी आहे. हो. त्याकडे कसं बघता, म्हणजे काय वाटतं हे सगळं अनुभवताना? काय नाही, कसं आहे माहितीये का, जनतेचं आपलं जीव पण आहे म्हणा, ते असल्यामुळे असं काय नाही, येते माणसं आपली फोटो काढायला, पोरं वगैरे, आपण आपलं या क्षेत्रात आल्यामुळे तुमचं आयुष्य बदललं असं वाटतं का कधीतरी? बदललं आयुष्य आपलं, म्हणजे भरपूर आयुष्य आपलं बदल या क्षेत्रात. तर चाचा, आता घोडचा सर्जा हा टॉपचा नंदी आहे, परंतु बरेच प्रेक्षक असतात ते असं म्हणतात की घोडचा सर्जा आहे तो बबलू चाचाकडे आहे म्हटल्यावर तो नेहमी गुलालातच राहणार, तर हार होणारच नाही असं ज्यावेळी बोलणं येतं त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे काय माणसाने आता कसं आहे माहितीये का, प्रत्येक माणसाने वाटतं की घोडचा सर्जा म्हणजे चाच्या नियोजन मध्ये आहे, कसं असं म्हणते, असं काही विषय नाही, नियोजन त्यांचं तेच करते ती. हा, आपण आपलं गाड्या हाणायला आपलं जायचं, आपलं फोन आला की, असं काही विषय नाही की आपलं मी नियोजन करते, असला विषय नाही काय असं. बरोबर आहे चाचा. चाचा, अजून एक सांगा की ज्यावेळी ह्या सगळ्या म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही आहेत, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, एखादं मोठं मैदान असतं त्यावेळी अशी वेगळी अशी तयारी करावी लागते का एक जाकी म्हणून? नाही, असं काही वेगळी अशी नाही, आपले नेहमी म्हणजे प्रमाणात नेहमीच असं नेहमीच असणारं मैदान आणि हा. एखादं मोठं हिंद केसरीचं मैदान असेल तर त्यावेळी वेगळी तयारी काय करावी लागते? असते किंवा थोडं प्रेशर असतं की मोठं महिना असल्यावर गाडी कुठे निघते आपली, काय आपली मध्ये निघावी, कडल निघते काय, प्रेशरच असतं की मोठ्या मैदानात. त्याला? एका अड्ड्यात मी एकच गाडी पळवतो, 1 किंवा 2, हा. जास्त आपण अशी गाडी कधी पळवतच नाही. बरेचसे असतात का असे की एका वेळाने असं असतं? नाही, पळवते की भरपूर माणसं, पण आपण नाही पळवत. मी एका अड्ड्यात 1 ते 2च आणतो. त्याच्या मागे काय तुमचं म्हणजे काय आहे काय लॉजिक? नाही, लय गाडी आणली आपल्याला पण दम राहत नाही ना, उगाच हं. आपल्या हानाच्या प्रत्येकाच्या परत शिमेला पण एकत्र आल्या की मग आपलं मग ते असते पण अडचण, आपल्याला अडचण, त्यापेक्षा आपली एक हाणाची कुणाला अडचणीत आणायचं नाही. बरोबर आहे, असं तुमचं स्वतः हा, हो, तत्वज्ञान आहे. स्वतः आपलं आपण तेवढं आपण पळाय. बरोबर आहे. आणि तुम्हाला असं वाटतं का ज्यावेळी तुम्ही एखाद्या बैलगाडीवर बसत असता त्यावेळी त्या बैलाला जाणून घेणं पण तेवढंच गरजेचं असतंय काय? नाही, कसं का आपण असं जर समजा नवीन तुम्ही बसलो, म्हणलं दोनच एका मैदानात तुम्ही दोनच गाड्यावरती बसता बैलगाड्या, तर त्याबद्दल सांगा थोडंसं. हे जाणून घेणं महत्वाचं असतं का डायरेक्ट मैदानात जायचं आणि चला? नाही ना, आपल्याला आधी फोन आला का नाही किंवा एखाद्या जर अडचण असली तर आपण आपलं बसतो, आपला हाना एखादा म्हणला हाना चाचा आमच्याकडं ड्रायव्हर नाही तर आपण बसतो, आपलं अडवून आणत नाही कोणाला कधी. पण त्या बैलाला जाणून घेणं महत्वाचं असते का नाही, अंदाज आपल्याला लागण्यासाठी? माहित असते ना, आपण बघितलेला असतो ना तो बैल, हा, म्हणजे त्या मैदानात बघितलेलं असतं त्याच्यावरच. कुठल्या त्या आपण मैदान आपण बघितलेला असतोच ना बैल, किंवा कसा पोहतोय किंवा बाबा कुठं अडचण येईल आपल्याला, हे बैल बरोबर कुठं काय करेल म्हणजे आपल्याला. प्रेक्षक म्हणून बघताना पण. हा, बघतोच की आपण असं उभं राहिलो, आपण बघतोच की बाबा कुठला बैल कसा आहे काय, त्यामुळे काय अडचण येत नाही. म्हणजे प्रेक्षकांचं लक्ष कोण विजयी होते, तुमचं लक्ष कोण कुठला हो. नंदी कसा धावतोय. तर बघू शकताय ज्यावेळी उत्कृष्ट जॅकी म्हणतो त्यावेळी फक्त आपण सगळे प्रेक्षक काय बघत असतो की कुठली गाडी आता पहिल्यांदा जाणार, पण चाचा सांगतायत की मी बघत असतो की कुठल्या नंदीचा पळ कसा आहे, म्हणजे त्याच्यावर अंदाज येतो. तर ही पण गोष्ट खूप महत्वाची आहे, ती प्रत्येक बैलगाड्या क्षेत्रातल्या ज्यांना ह्या क्षेत्रात यायचंय किंवा आहेत ते ऑलरेडी, त्यांना खऱ्या अर्थानं बबलू चाचा जे सांगतात ना त्याचा नक्कीच उपयोग होईल.
की ते बघत असताना ते पळ बघत असतात आणि त्याच्यावरून हो. त्यांना बैलगाडीवर बसल्यावरती त्याचा नक्कीच फायदा होताना दिसतोय. त्याच्या बकासूरच्या गाडीवर तुम्ही आता बरेच दिवस जास्त करून बसताना दिसत आहे. तुम्ही हा. म्हणाल्याप्रमाणे इतर जॅकी आहेत त्यांना पण बसायची इच्छा हो, असते. इच्छा असते. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना पण म्हणता की म्हणजे प्रत्येकाच्या इच्छेचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी. पण आता हे असताना अशी गोष्ट ही असताना मोहिल शेठ असू देत, मामा असू देत, यांचं तुमच्याशी फोनवरून किंवा या बाबतीत काही बोलणं होत असतं का? मामाचा फोन असतो की मला, किंवा कुठला डबा असला एखादा अड्डा पुढं, हं. की कुठला बैल आपल्या बैलाला घालूया वगैरे असतो. अजून पण फोन मामा मला करते ती, किंवा गाठला बैल तर मला म्हणते आमका बैल आहे आपल्या बैलावर, आमका अड्डा आपण चर्चा करणार करतात आहे. हो. त्याच्यावर. किंवा मला विचारते ती की तुम्ही अड्डा कुठला करणार आहे, काय समजा असतं. आमचा सगळा विषय नाही आमचा काय. म्हणजे रिलेशनशिप नाही पहिल्यासारखंच नाही, आतापर्यंत तुम्ही पहिल्यागतच जपलेत. आमच्या आहे, काही अडचण नाही. असं काय माणसाचा गैरसमज आहे की मामाचं आणि चाच्याचं बोलणं नाही, असं काही विषय नाही. आमचं बोलणं आमचं रोज म्हणजे हे असतं. गैरसमज आहेत हा, पसरलेले. गैरसमज असा काही विषय नाही. खरं असं काहीच नाही. काहीच तुमचं विषय नाही आमचा. पहिल्यासारखं. हो. म्हणजे बोलणारे भरपूर गोष्टी हा, बोलत असतात तुम्ही बोलणारे म्हणाल्याप्रमाणे. भरपूर बोलते, आमचा विषयच नाही का आमचं. आणि तेच कोणी आमचा तुमच्याकडून कंटिन्यू असतोच. पहिल्यासारखं हो, सगळं बोलणं पहिल्यागत असतंय. असते आमचा, असा काही विषय नाही. आणि ह्या क्षेत्रामध्ये नाती पण खूप चांगली माणुसकी हो. जपली जाते, नाती पण जपली कसं जातात. असतं, नुसतं आपण ह्याच्यातच आपण हे खेळ करून म्हणून चालत पण नाही बघून ना. चाल- खेळ म्हणून आपण संबंध पण आपण राखलं पाहिजे ते. माणुसकी असते. नाही तर उगाच आपलं गाड्या हाणाय आहे म्हणून आपण त्यांच्या संग आपण संबंध बरोबर आहे. ठेवायचं. उद्या आपल्याला बंद केलं की आपण त्याच्या संग बोलायला असला विषय नाही काय. संबंधी आपलं असं प्रत्येकावर एखाद्याला आपलं मांडलं तर चांगलं. हो. ते नातं हो, जपायचं. असा विषय. आपण जर आपण म्हणलं काय ना आपल्याला हाणाय पाहिजे असा विषय होत नाही ना. बरोबर प्रत्येक आहे. इच्छा हाणायची. ते तुमचा समजदारपणा आहे ऍक्च्युली. कारण असा विषय नाही की माणसं म्हणते की त्याच्याला उतरला, असा विषय नाही काय. गैरसमज आहे ह्यो. आणि खरंच माणसांचा. ते तुमचं बोलण्यातूनच समजते तुमच्या ह्या उत्तरामधून आणि विचारामधून. हा. आणि हे खरंच खूप छान आहे तुमचं स्वभाव मधला हा गुण. आणि चाचा आता बघा तुमचं एवढं नाव आहे, ह्याच्यामध्ये अनेक झाक्या आहेत. हाय ते. ह्या झाकींमधलं कुणाला तुम्ही मानता? तुम्ही तर आहेच, तुमचं नाव तुम्हाला तर सगळेजण एकदम तुमचंच नाव असतं. कुठलं झाकी म्हणल्यावर बबलू चाचा, हो. तसंच तुम्ही कुणाला मानता? कसं आहे माहिती आहे का, जॉकी सगळं हाणते म्हणले आपले सगळे चांगलेच आहेत, आपलीच आहेत ती. आम्ही मिळून मिसळून असतो आम्ही आपलं. तुम्ही कुणाकडून असं काय सल्ला वगैरे का काय तुमचं नाही, आपला सल्ला आपल्याला मी पहिल्यापासून म्हणजे सल्ला वगैरे असा नाहीच कोणाचा काय. तुमचं स्वतःहूनच तुम्ही हो, केले? स्वतःहून आपण म्हणजे डेअरिंग आपली बैल असल्यामुळे मी हा. गाडी आपली हाणायचो. आणि आपल्या ती परफेक्ट आपल्या टकोऱ्यात असायचं बरोबर आहे. किंवा अशी हाणायची. किंवा मी बारका असताना का आणि नाही, तुमचे वडीलच एवढे हा. खरंच नाव आहे. प्रत्येक जण मागच्या पिढीत विचारलं ना बारका चाच्यांचं. असताना पण मी का नाही शाळेतनं आलो हा. की असं आपला ह्यो छकडा असा लावलेला असतो का नाही, हा, हा. तेव्हा मी स्वतःच बसायचो. हम्म. मी बारका होतो छोटा. हा. आई आमची म्हणते मला, मी असा म्हणजे बसायचो मी. हा. आणि आपले गाड्या कशा हाणते तशी आपलं हाणायचो. हा. स्वतः बैल नाही कोण नाही, वगैरे काय काय नाही, कासरं बांधायचं आणि आपण आपले हाणायची. कोणाला तर विचारलं नाही, काय काय नाही, आपलं छंदच होता मला आपला बारका असल्यामुळे. नाही. नादच एक प्रकार लहानपणापासून. आणि तो आपलं ते आपलं हाणाचं आपलं यश पण आलं मला. होय. देवानं पण आपली साथ दिली, ते आपलं यशस्वी आपलं मी झालो. भरपूर नाव माझं झालं. मच्छिंद्र नातांचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. नातांचा आशीर्वाद आहे. जिथे मग ते नाताचा आशीर्वाद माझ्यावर आहे. मच्छिंद्र आहे. गड हो. म्हणजे किल्ले मच्छिंद्र गडामध्ये मच्छिंद्र नातांच्या मुळे गड नातांच्या- जसं आहे तसं तुमच्यामुळे आज नाव होते. नाताच्या मच्छिंद्र पांढरीत गडाचं. आपलं चांगलंच आहे. नातानं आपलं चांगलंच केलंय मच्छिनाथ बाबानं. काही अडचण नाही. मच्छिंद्र नातांच्यामुळे नाव आहेच, पण नाव आहे. तुमच्यामुळे अजून सगळीकडे किल्ले मच्छिंद्रगड बबलू हो, चाचा. किल्ले मच्छीगड. खूप छान वाटतंय. आणि हो. सगळ्यांना अभिमान वाटतोय, अभिमान गावकऱ्यांना, वाटतोय, हा, आम्हाला गावकऱ्यांना. सगळ्यांना, जवळपास सगळ्यांना. कारण तुमचं नाव त्याच्यामध्ये अग्रेसर आहे, आहे आहे, तुम्हाला. चाचा तुम्ही या क्षेत्रामध्ये नसता, आता तुम्हाला तर लहानपणापासून तुम्ही सांगितलं माझा नाद रक्तातच आहे. हो. लहानपणापासून तुम्हाला आवड आहे. म्हणजे बैल नसताना वगैरे तुम्ही सुद्धा ते कासरा वगैरे लावून तुम्ही हा. ते करत होता हो, सुरुवात. हो. मग जर ह्या क्षेत्रामध्ये नसतं, तुमचं नाव तर सगळीकडे झालेलंच हो. आहे. अजून तुमचा विजय होतोय, त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडी तुमचं नाव आहे. हो. ह्याच्यामध्ये नसता तर तुम्ही कुठं बघितलं असतं तुम्हाला? नाही, ह्या क्षेत्रात नसतो तर आपल्याला कोणी इथं गावातच आपल्या वागलं असतं, किंवा आपल्या भावकीचं वागलं असतं. बाहेर कोणीच वागलं नसतं काय आपल्या. केलं असतं तुम्ही? काय आता करतोय मग कुठेतरी आपलं रानाचं काम करायला पाहिजे होतं आपल्याला. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रामुळे हो, ह्या क्षेत्रामुळे आपल्याला काय तुमचं आयुष्यच एक प्रकारे आयुष्य बदलून गेले. बदलच आपलं आयुष्य एक प्रकारे ह्या क्षेत्रात. खरंच चाचाने आपल्याला खूप चांगली माहिती दिली. चाचांचे वडीलच मौलाभाई यांचं पहिल्यापासून नाव आहे याच्यामध्ये.
आणि त्याच्यामुळे त्यांचा वारसा बबलू चाचा चालवतात. बबलू चाचानी जी माहिती दिली खऱ्या अर्थानं ती खूप महत्वाची आहे, कारण त्यांचा तो अनुभव आहे आणि ज्यांना ज्यांना जॅकी म्हणून या क्षेत्रामध्ये नाव कमवायचंय त्यांनी ते सल्ला विचारत असतील चाचांना, पण त्यांनी ही मुलाखत दिली ती खरी आवर्जून बघा. त्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजतील जे चाचांनी सांगितले. आणि खऱ्या अर्थानं चाचांचा आपण सुरुवातीपासूनचा प्रवास बघितला. यश असू देत, अपयश असू देत, त्याला सुद्धा ते किती चांगल्या पद्धतीने हाताळतात. म्हणजे कुणाशी वैर नाही, सगळ्यांशी पहिल्याप्रमाणेच मन मोकळेपणाने बोलणं, अशा गोष्टी खूप कमी लोकांमध्ये दिसतात. आणि बबलू चाचांनी खऱ्या अर्थाने हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. खूप छान वाटलं बबलू चाचांशी बोलून आणि या व्हिडिओमधून बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून समजल्या. बकासूर या नंदीविषयी ते बोलले, त्यांच्या असणाऱ्या राजा या नंदीविषयी बोलले, घोटचा सर्जा याबद्दलही सांगितलं आणि या क्षेत्रामधल्या काही छोट्या छोट्या गोष्टींबद्दलही त्यांनी आपली मतं व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी आम्हाला हा व्हिडिओ बनवण्यासाठी, आमच्याशी गप्पा मारण्यासाठी परमिशन दिली. याबद्दल चाचा पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार मानते आणि तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी पुन्हा शुभेच्छा देते की तुम्हाला असाच गुलाल मिळावा. तुमचं नाव, किल्ले मच्छिंद्रगडाचं नाव, आजूबाजूच्या गावांचं नाव जसं आता होते तसं नेहमी तुमचं नाव असावं, असं आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू. थँक्यू.